SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8 च्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक आरोग्य व्यंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीत विशेषतः रस्ते दुरुस्तीच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. अनेक भागात खड्ड्यांची समस्या आहे, ते दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच काही भागात घंटागाडी नियमित जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत व वेळेवर ठेवण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शहरातील काही भागात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली. पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून निश्चित वेळापत्रकानुसार पाणी देण्यात यावे. गळती दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत आणि अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करावी असे निर्देश देण्यात आले. याशिवाय ड्रेनेज लाईन तुंबणे, स्ट्रीट लाईट बंद असणे, मोकाट जनावरांचा त्रास, पथदिव्यांची देखभाल, उद्यानांची स्वच्छता, नाले सफाई, डास निर्मूलन फवारणी तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली. सार्वजनिक नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे महापौरांनी स्पष्ट केले. विभागीय अधिकाऱ्यांनी कामकाज प्रभावीपणे राबवण्यासाठी डंपर, JCB, जेटिंग मशीन तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी दिले. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देऊन समन्वयाने काम करावे व शहरातील सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदारीने पुरवाव्यात असे आवाहन महापौर विनायक कोंडाल यांनी केले.